काय बाई पोरीचा कॉलेजचा टाइम झालाय, जायचंय का नाही विचारायचं तरी. सोने ए पुरी, आले आले. काय करते काय नु घरात? काय नाही, आवरत होते जरा. आज कॉलेजला नाही जायचं काय? जायचंय ना. मग कधी जायचंय, काय टायमिंग आहे? आज लेट आहे थोडस. तेच म्हणलं अजून कशी गेली नाही. जायचंय थोड्या वेळाने. अगं तुला माहिती आहे ना, ते खालच्या आळीच्या आपल्या गावात पोरगी पळून गेली. हा पळून गेली? मग बाई, अगं आई बापाने काय म्हणून नाही केलं तिच्यासाठी? हा काही लाज वाटायला पाहिजे पोरींना. आई बापा एवढे कष्ट करते, ते करते, आणि पोरी अशा बापाच्या आई बापाची लाज घाले त्यात. हा आई तू नको टेन्शन घेऊ, मला माहितीये ना तू किती करते माझ्यासाठी. अगं ते ठीक आहे, पण त्या पोरीने त्यांनी वावर गहाण ठेवून तिचं शिक्षण केलं आणि ती खुशाल पळून गेली. आई बापाचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होता ना तिने. पण मग तू ना असं काही करू नको. आपले म्हणजे तू जर असं काही केलं तर गावात लोक वागून तर देणार नाही, पण तू करते म्हणशील बाप नाही हिला, आणि ही पोरगी असं केली, एवढे कष्ट केलेत मी तुझ्यासाठी, 4 लोक पाहतेत. हा आई मी असं काहीच नाही करणार, तू खरंच नको काळजी करू. पण त्या पोरीचा विषय घेऊन ना मला तर तसं साऱ्या गावात अगं सगळ्या लोकांच्या तोंडी तीच ना, पोरगी पळून गेली, पोरगी पळून गेली, आई बापाने काय म्हणून नाही केलं त्याच्यासाठी. आणि पूर्ण आता त्यात थोडाफार विचार करायला पाहिजे ना. हा खरंय तुझं आई. लयच अवघड झालं. तुला तर माहिती आहे आपली कशी परिस्थिती होती. बाप मेल्यावर आपण काय केलं काय नाही, आपल्या परिस्थितीची जाण धरून तू शिक. एक तर बाहेर गावी शिकती. आता तू जरी चांगलं आहे तर जग चांगलं नाही ना, समोरचं कसं असेल ते आपल्याला माहित नसतं ना. त्याच्यामुळे विचार करूनच जगात वावरायचं. हो आई. कोणावर पटकन विश्वास नाही टाकायचा. हो लक्षात ठेवेल मी. तुझी फी तर कशी कशी भरली, सगळ्याकडून उसणं पासणं करून तुझी फी भरली. काय सांगावं तुला, काय त्या पोरीची आई रडत होती, काय तिचा बाप रडतोय. हा साऱ्या गावात थुतू झाली तिची. आई मी शिकेल, तू नको काळजी करू. मी मन लावून अभ्यास करेल आणि चांगलं काहीतरी करून दाखवेल. तीच तर अपेक्षा आहे तुझ्याकडून. मलाच नाही, सगळ्या गावातल्यांनाच असं वाटतं का हिला बाप नाही, आई एवढी कष्ट करून शिकवती तर तू काहीतरी चीज करावं त्याचं. हो आई. आता ह्याच गावाचे ह्या मॅटरने साऱ्या गावात थुतू झाली ना तिच्या आई बापाची. हा पोरीने जरा विचार करायला पाहिजे. हो बरं चल, आवरते मी. बरं बरं. हा कधी येतोय काय माहिती, कायम असंच करतो, वाटच पाहायला लावतो. कोणी बघितलं तर. काय झालं? लय अर्जंट बोलावलं. अरे किती वेळची थांबले, कधी येणार होता? आता येतच होतो जरा, आता कामगार कामाला लावले होते, ते कांद्यातलं रोप काढायचे, जरा बायका बिका आल्या जरा, त्याच्यामुळे उशीर बरं झाला. बास ना ते बास. मी काय सांगते ते तरी ऐक. काय झालं बोल. मला खूप भीती वाटते रे. कशाची? कोणी काय बोललं काय तुला? मला नाही कोणी काही बोललं. मग आई सांगत होती ती शेजारची मुलगी पळून गेली. ती होतीच लफडेबाज, ती जाणार होती पळून. त्या आईला तर काही काम धंदाच नाही. तो आईला सांग शेजारी पाजारी ना कामाला जात जाऊ नको बरं. त्या शेजारी पाजारी कामाला गेलं तर त्या गावातल्या बाया त्यात गावात काही घडलं लगेच तो आईला सांगत, आणि तो आईला काय लगेच ते तुला सांगती. अरे पण ती मला का सांगत होती, त्याच्या पाठीमागे कारण आहे ना. काय झालं बोल. तुला तर माहितीये माझे वडील किती लवकर वारलेले, आणि तिने खूप कष्ट करून मला मोठं केलंय, मला शिकवलंय. बरोबर आहे तो, मान्य आहे, पण नेमकी मुद्द्याचा बोल ना, काय विषय काय झालं? अरे तिला असं वाटतं की मी असं नको करायला. ती मला तेच समजावून सांगत होती की जसं त्या मुलीने केलंय तसं तू करू नको. अय तुला आता सांगतोय लगीन करीन तर तो सोबतच, नाही तर आपण काही लगीन करायचो नाही. अरे आईला असं वाटतं की जसं त्या मुलीने केलं तसं मी नको करायला. तू आईला ना काही समजत का नाही काय माहिती राव. आणि तुला एक गोष्ट आता सांगतो, तो आईला वाटलं सांग डायरेक्ट जाऊन, लगीन करीन तर मी त्याच पोरासंग करीन, आणि मी बी सांगतो माझ्या घरी लगीन करीन तर मी फक्त तो सोबतच करीन. समजलं ना? झालं म्हणजे इथं मला ही भीती आहे की तिला आपलं प्रेम समजल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल, आणि तू मला आता सांगतोय की तिला जाऊन सांग मी लग्न फक्त ह्याच्याच बरोबर करेल. आता काय हो, आता कवा ना कवा सांगावंच लागणार आहे का? मग आता काय तू सांग मला करायचं काय? तुला सांगतो, तुला जेवढे शिकायचं तेवढी शिक. कमी पडला पैसा तर मी पाठवतो. आता मी शेतीत चांगले कष्ट करतो ना,
हे बघ आता आपली टरबुजाची वाढी गेली, आता आता कांदा लावून राहिलो आपण, सगळे काम व्यवस्थित जोरदार चालू आहेत. आणि तो आईला समजून सांग, शेतीत पण सगळ्या गोष्टी असतात आणि शेतकरी नवरा बी चांगला असतो. आता तुझी आई पण शेती करते आणि आपण चांगले तर बागायदार शेतकरी आहेत. नोकरी पैसे काय घेऊन बसली म्हणा, आणि काय काळजी नको करू. नाही तुला जमलं सांगायला तर माझ्या घरी सांगू, आपण माझ्या घरच्याला सांगू का तुझ्या घरी सांगायला बोलायला, समजलं ना. फक्त आपलं कोणाला कळता कामा नाही, एवढी आपण दक्षता घ्यायची, आपलं एवढंच काम आहे. आणि तू असं छोट्या छोट्या कारणावरून घाबरत जाऊ नको आणि लगेच अर्जंटाची असं झालं तसं आणि रडत फिरत जाऊ नको. तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे मी. अरे पण तिने मला एवढं इमोशनली सांगितलं की मला असं वाटलं पहिल्यांदा तुला जाऊन सांगावं, कारण मला भीतीच तेवढी वाटली होती. मग काय करणार मी, तूच सांग. काय भेऊ नको, समजलं ना. जा आता घरी बिंदास राय, बघू आपण पुढच्या पुढं काय होणार. लगेच आता टेन्शन घेऊ नको. आणि तो आयला सांग म्हणा, हे असलं काय मला आवडत नाही म्हणा, मी व्यवस्थित शिकते म्हणा. मी तिला सांगितलं तसं की तू टेन्शन घेऊ नको, माझी मी शिकते. संपला विषय. ये बरं तू आता, जा बिंदास राय. हो हा ये. हिच्या आईला काही काम नाही, त्या बाया सांगतात पोर घेतलं पुढे बाज होती, जाणारच होती पळून कावा ना कावा. चला हे कांद्याचं बघावं लागेल आधी. हा तुकाराम झालं ना मग ते. हो काकू, अरे काय झालं? काय करत होता? अरे काय घरातले काम, काय काम कमी असते तो आपल्याला. गुड्डी कुठे गेलेली? गिरी कुठं तरी, ती म्हणली आता सकाळी म्हणे मी जाऊन येते, काहीतरी काम आहे बाहेर. हा का? हा लक्ष तू- राहू दे दर्शिक. आता लक्ष काय ठेवायचं भाऊ, तिला जाणे परिस्थितीची. काय परिस्थितीची जाणे, तिकडे मी पोरासोबत पाहिलं तिला. अरे काय बोलतो तू उगाच, काय नको आळू घेऊ पुरीवर माझ्या. अहो मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी, म्हणाला परिस्थिती जाणे आमकय तमकय. तिकडे पोरासोबत होती, त्या बागादाराच्या पोरासोबरोबर टरबुजवाडी त्यांच्या. नाही रे, असं नाही करणार माझी पोरगी. आल्यावर विचारा पोरीला कुठं होती. तिथं काही पुस्तक काय आणायला मैत्रिणीकडे गेलेली भाऊ. कायची पुस्तकं आल्यावर पहा, आता पुस्तकं राहते का मोकळी येते ती. नाही रे, असं मी म्हणते ना, माझा विश्वासच नाही बाबा, पोरगी नाहीच करू शकत असं. हो लक्ष द्या तुम्ही, फक्त आल्यावर बघा काय करते तुम्ही, तिला विचारा. त्याला येऊ का मी, जा तुम्ही, लक्ष राहू द्या फक्त. आता काय बाई करावं पोरीला, सकाळीच मी समजून सांगितलंय का गावातल्या पोरीने असं असं केलंय बाई, तू असं करू नको. आणि का मला नाही वाटत या पोराचं खरं, पण काहीतरी चाठर पोनी सांगत असं नाही, मै पोरगी असं काही करणार नाही. मला चांगला विश्वास आहे माझ्या पोरीवर. आणि बागायदाराचं पोरग काय आला तिच्याकडे पाहिन आणि येईन, आणि आपली पोरगी गेली तिकडे पुस्तकाला करणार, ती तसं काहीच करणार नाही. मला विश्वास आहे त्याच्यावर. पोरं काही काड्या करून देतात आणि भांडणं लावून देतात घरात. पण तरी काय सांगावं, पोरीची जाते आपण तसं नाही म्हणू शकत. तिला विचारावं लागा ना आल्यावर. बघा ते मी आता आल्यावर तिला विचारू. बाई लय डोक्याला ताण झालाय, पोरग तर काय सांगून गेलंय काय आहे काय नाही. आपलं तर डोकंच बंद पडलंय, पोरींना कसं सांभाळावं आणि कसं नाही, लयच अवघड आहे. तू तर मोकळी झाली. हा अगं हा गेले होते मी मैत्रिणीकडे. तू तर बोलली मला पुस्तक आणायला जायचं आणि लयच अर्जंट जायचंय, आणि तू तर हात हलवीत आली. अगं ती घरीच नव्हती आई. आणि घरी नव्हती तर तुला आधी माहित नव्हतं का ती घरी नव्हती म्हणून? नाही विचारलं होतं मी तिला, ती हो म्हटली होती. तू नेमकं मैत्रिणीकडेच गेलती का? हा कुठं काळा तोंड करायला गेली होती? नाही ग आई. नाही ग म्हणजे ते शेजारचं पोरग आलं होतं घरी. हा खरं सांग मला, तू कुठं गेली होती? पुस्तकच आणायला गेलती का? मी तर त्याला सांगितलं माझा लय विश्वास आहे माझ्या मुलीवर, पण तू काय शेण खाल्लंय हे मला माहिती नाही ना. हा सकाळीच तुला असं एवढं सांगितलं समजून, तरी पण तू तेच गिरवलं म्हणल्यावर कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? हा असं काही नाहीये ग आई. मग कुठं गेलती मला सांग ना तू. अगं मी तुला काहीतरी विचारते. हा अगं मी खरंच पुस्तक आणायला गेले होते. अगं तू खरंच पुस्तक आणायला गेली तर ते पोरग खोटं कसं काय सांगन मला येऊन? त्याने याच्या अगोदर बरं काही नाही सांगितलं, आजच बरं येऊन सांगितलं. हा मग ते काय खोटं होतं का त्याने सांगितलेलं? सांग मला. मग कुठे गेली होती तू? अगं तुला मी काहीतरी विचारते. अगं
माझा एक मित्र आहे, मी त्याला भेटायला गेले होते. अगं लाज वाटायला पाहिजे तुला सांगायला. हा अगं एवढे कष्ट केले मग तुझ्या शिक्षणासाठी आणि तुला तुझ्या स्वतःच्या पायावर उभा करायसाठी का नको? हिला बाप नाहीये, तिला कोणत्या गोष्टीची कमी नाही भासली पाहिजे. एवढे मर मरते मी तुझ्यासाठी आणि तू अशी गुण उधळतीये. हा अवघड आहे. आई तू रडू नको ना ग. अगं काय रडू नको. हा तू असं केल्यावर लोक काय शेण नाही घालायचे का माझ्या तोंडात? आई आमचं खरंच खूप प्रेम आहे ग अगं, एकमेकांवर. काय प्रेमाला जाळ करते तुझ्या त्या. हा अगं आपली परिस्थिती काय, आपण करतोत काय, आपण स्वतःच्या पायावर उभं राहून 4 लोकांना तर काहीतरी हे करणार होतीस ना तू. आणि असं प्रेम करून लोक काय म्हणते विचार कर ना तू. हा आई मी शिक्षण पूर्ण करणार आहे ग. मी वेडवाकडं काहीच करणार नाहीये. मी खरंच सांगते तुला. अगं पण आज तुला त्याने बघितलं, उद्या दुसरं कोणी बघन, गावात चर्चा होणारच ना. हा तू त्याचा विचार करायचा होता ना. हा तुला आवडतो तुम्हाला म्हणली असती, किंवा कोणाला शाळा माणसाला आपण सांगून मध्यस्थी करून तुझं लग्नही लावून देते ना मी. तुला लग्नच करायचं होतं ना. नव्हतं तुला शिक्षण करायचं तुम्हाला म्हणायचं ना. अगं असं काही नाहीये मला शिक्षण नाही करायचं. मला शिक्षण पूर्ण करायचंय आणि तो मला म्हटलाय की तू शिक्षण पूर्ण कर. त्याचं पण असं काही म्हणणं नाही की तू शिक्षण सोड आपण लग्न करू, असं तो मला काहीच नाही म्हणला. अगं पण आज त्याच्यावर विश्वास ठेवायसारखा कस काय ठेवू शकते तू? हा अरे मोठ्या घरच्या पोरांचं काही खरं नसतं बाळा. आपण गरीब घर पडलं, फसवलं, काही केलं तर काय करायचं उद्या? तो तसा नाहीये गाई. तू एकदा बोल, एकदा भेट त्याला. हे बघ तू एवढं केलं ना, त्यानेच मला असं झालं तुझं तोंड फोडावं का काय करावा. आणि तू मला सांगते त्याला भेटायचं. अगं लाज वाटली पाहिजे तुला, लाज. तुला काही उपयोग नाही झाला मला तुला शिकवून लहानचं मोठं करून. एवढे हालकीचे मी दिवस काढले, एवढी परिस्थितीतून मी तुला एवढं हे केलं, तुला त्याची काहीच जाण नाही राहिली. आणि तुला सांगण्यात पण काही अर्थ नाही. तू जी चूक केली ना त्याच्यातून मला नाही वाटत तू काही करशील, स्वतःच्या पायावर उभं राहशील. असं काहीच नाहीये गाई. मी खरंच सांगते ना, मला शिकायचंय. मला खूप मोठं व्हायचंय शिकून. तरी मी म्हणलं एवढा फोन घेऊन बसती काय करते, तर मला म्हणते नाही फोन मध्ये ऑनलाईन अभ्यास येतोय. अगं अडाणी आई बापा असले तर एवढं नाही त्यांना येड्यात काढायचं. हा तुझ्यावर पूर्ण विश्वास. मी त्या पोराला सुद्धा सांगितलं माझी पोरगी असं करणार नाही का. माझा तुझ्यावर तेवढा विश्वास होता. हा तुझ्या कॉलेजच्या पाठीमागं फिरायचं का, इकडं कष्ट करायचे, लोकांचं ऋण फेडायचं, काय करायचं होतं तुझ्यासाठी? तुला स्वतःचीच अक्कल पाहिजे ना या गोष्टी करताना. आई चुकलं ग माझं. परत नाही असं करणार मी. नाही विश्वास ठेवू शकत मी आता तुझ्यावर. मी खरंच नाही असं करणार. तू एकदा विश्वास ठेव ना. अगं काय त्या पोराचं आता त्याने किती जणांना अजून सांगितलं असन का त्या अमक्याची पोरगी मी तिथं पाहिली, त्या पोरा संग पाहिली. हा आई चूक झाली ग. काय तुझी चूक नाही, माझी चूक झाली. तुला एवढं सगळं शिकवून सांगून आणि समजून सांगून लय वेळ पण नाही झाला. सकाळीच घटना सांगितली, बाई पोरगी पळून गेली, आई बापाला फाशी घ्यायची बारी आली. आई मी असं नाही ग काही करणार. अगं आयुष्यभर तुमच्यासाठी झिजायचं आणि तुम्ही हे लोकांच्या म्हणजे 2 दिवसाच्या प्रेमासाठी आईबापांचं इज्जत घालून टाकायची. काहीच नाही, काहीच ठेवायचं नाही. म्हणजे आईबापापेक्षा ते प्रेम जास्त महत्वाचं आहे तुम्हाला. मग त्यावेळेस विचार नाही आला अरे मी तुला इथं बोलन भेटन, मला कुणीतरी बघतील, माझ्या आईला नावं ठेवतील. तुला नाही ठेवणार, मला ठेवते नाव. माझे संस्कार येतील तिथं. काय संस्कार केले याच्यावर आईने? अगं तुला जर लयच हौस होती ना लग्नाची तर मी तेच केलं असतं ना. नाही तर तुला आता सांगते मी, तुला नाही ना तुला अभ्यास करायचा, कॉलेज करायचं, तर तुझं लग्नच करून टाकते. आई मला शिकायचंय ग. माझं चुकलं, मला माफ कर एकदा. मला खरंच शिकायचंय. मी इथून पुढे असं नाही करणार. अरे जाऊ दे आता, काय चुकी झाली तुझी पण ती चुकी आता तू सुधरव. हो